महाराष्ट्र हॉकर फेडरेशनची आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. MMRDA आणि महानगरपालिकेच्या विरोधात मुख्य कार्यालयावर 8 जानेवारीला हॉकर्स फेडरेशन, पथारी व्यावसायिक विविध संघटनेच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे. मुंबई शहरामध्ये, मुंबईत नव्हे तर MMRDA रिजन आहे त्या संबंध त्या ठिकाणी फेरीवाल्यांच्या विरुद्ध कारवाई चालू आहे. आमचं म्हणणं हे कायदेशीर, कायद्याला धरून नाही. फेरीवाल्यांना उठवलं जातं, वाटेल तसे त्यांचा माल उद्ध्वस्त केला जातो, फेकला जातो, नुकसान केलं जातं. तर आमचं असं म्हणणं आहे की हे थांबलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन आहे, त्याच्या खाली 200 त्या संघटना अफिलिएट आहेत. AITUC सारखी मोठी संघटना, CITU सारखी मोठी संघटना आणि NTU या सगळ्या संलग्न कामगार संघटनेच्या वतीने एकत्रितपणे मुंबईमध्ये याच्याबद्दल आंदोलन उभं करणार आहोत. आमचं असं म्हणणं आहे की तो वेंडिंग ऍक्ट आहे, जे देशाच्या पार्लमेंटनी संमत केला, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तो वेंडिंग जो ऍक्ट आहे तो या संबंध महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर बांधील आहे. तो कायदा हे सांगतो की या ठिकाणी शहराची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या 2.5% हे फेरीवाले अधिकृत धरले पाहिजे. ते या ठिकाणी आवश्यक आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवला पाहिजे. याच्या ठिकाणी वेंडिंग कमिटी स्थापन केली पाहिजे आणि तो वेंडिंग ऍक्ट हे सांगतो की त्याप्रमाणे सर्वे घेतला पाहिजे आणि तो सर्वे घेईपर्यंत 5-5 वर्षांनी सातत्याने सर्वे घेतला पाहिजे आणि ते सर्वे घेतल्यापर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई होऊ नये. आमचं असं म्हणणं आहे की या शहरामध्ये आणि MMRDA रिजन मध्ये आणि बाहेर पिढ्या फेरीवाले आपला उपजीविका काढण्यासाठी धंदे करतात. 97ला त्याच्या आधी टाटा युवानी सर्वे घेतलेला आहे, त्यांची संख्या आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर महापालिकेने 2002ला घेतला, त्याच्यानंतर 2014ला घेतला. मोठ्या प्रमाणात त्याची संबंध अधिकृत यादी आमच्याकडे आहे आणि त्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी याची अंमलबजावणी केली जात नाही, त्यांना लायसन्स दिलं जात नाही. कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, वेंडिंग कमिटी स्थापन केली पाहिजे, त्याचं इलेक्शन घेतलं पाहिजे आणि तोपर्यंत ही कारवाई थांबवली पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे की या शहरामध्ये, विशेषतः मुंबई आणि MMRDA रिजन मध्ये या ठिकाणी कॉर्पोरेट जी लॉबी आहे, अडाणी अंबानी असेल किंवा त्यांचे मॉल्स आणि हे संबंध येत आहे आणि मुंबईमध्ये बिल्डर्स आहेत आणि आजूबाजूलाही बिल्डर्स आहेत आणि त्यांना मुंबईची रचना बदलायची आहे आणि त्यामुळे ते फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करतात. या ठिकाणी फेरीवाल्यांनी या ठिकाणी पार्लमेंटने जो कायदा पास केला 2014ला, त्या ऍक्ट खाली पंतप्रधानांच्या योजनेखाली कर्ज घेतलं आणि ते कर्ज फेरीवाल्यांनी त्या ठिकाणी म्हणजे फेडलं. दुसऱ्यांदा कर्ज दिलं आणि आता तिसऱ्यांदा कर्ज देत त्या फेरीवाल्यांना सुद्धा उद्ध्वस्त केलं जात आहे आणि त्यामुळे शहराच्या मध्ये डायरेक्ट शेतकरी आणि या ठिकाणी फेरीवाला ही आवश्यक आहे. ती संख्या जी आहे प्रत्यक्ष कव्हर केलं तर बरं पडेल, तुम्हाला ताबडतोब दिसेल. आमचा इशारा हे आमचा इशारा आहे की मुंबई हे या ठिकाणी ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. अडाणी आणि अंबानी आणि त्यांचे येणारे मॉल्स आणि मुंबईची फेररचना, बिल्डर्सची संबंध या ठिकाणी अरे राहावी. त्यांच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मुंबईमध्ये कष्टकऱ्यांना, फेरीवाल्यांना जो उपजीविका करतो, जो स्वतः मेहनत करून आपल्या कुटुंबाला सांभाळतो, त्यांना उद्ध्वस्त करता कामा नये. त्या कायद्याप्रमाणे 2.5% फेरीवाले हे आवश्यक आहेत आणि त्यामुळे तेवढं त्यांनी करावं, विचार करावा, हे आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 लाख फेरीवाले आहेत. किती 30 लाख फेरीवाले आणि जर महाराष्ट्रातले 30 लाख फेरीवाले आहेत आणि ह्या 200 संघटना आहेत, प्रत्येक महानगरपालिकेला MMR रिजनमध्ये देखील ज्या संघटना आहेत अशा सगळ्या, आता जसं विनीतांनी सांगितलं की MMR रिजनमध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना निदर्शनाचे आणि अशा पद्धतीचे हात दिलेले आहे. तर ही आमची पहिली स्टेप आहे की या माध्यमातून आम्ही आमचं शासनाकडे किंवा महानगरपालिकेकडे आमचं निवेदन आम्ही त्याच्याकडे घेणार आहोत.
आणि नंतर याची जी शेवटची म्हणजे पुढचं पाऊल आहे ते महाराष्ट्रव्यापी मोर्चे आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेवर आम्ही काढणार आहोत. डीएमसी हेड ऑफिसला नाही, आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे जिथे डीएमसी बसतात त्या ठिकाणी आम्ही तिथे प्रदर्शन करणार आहोत. तिथे म्हणजे त्यातले प्रमुख डीएमसी जिथे बसतात त्या ठिकाणी आम्ही जमा होऊन आमचे जे फेरीवाले आहेत त्या ठिकाणी आमचे सकाळी 11 वाजल्यापासून किंवा 10 वाजल्यापासून दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही तो मोर्चा करणार आहोत किंवा दुपारी 3 पासून ते 6 पर्यंत. तर असे निवेदनं आम्ही त्याच माध्यमातून देणार आहोत. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही हे सांगतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा मला याच्यामध्ये नमूद करायचा होता की महाराष्ट्राचे जे नगरविकास खातं आहे हे नगरविकास खात्याचे मंत्री होते पूर्वी एकनाथ शिंदे, आता पण एकनाथ शिंदेच आहे. आता गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि आता देखील यांनी महाराष्ट्राच्या एकंदर फेरीवाल्यांच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या 30,000 फेरीवाल्यांच्या संदर्भात कुठलंही धोरण आखलेलं नाही किंवा त्याच्यासाठी योजना बनवायची याच्या बाबतीत काही काम केलेलं नाही. आणि सगळ्या फेरीवाल्यांना अशाच पद्धतीने त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि कारवाई जोरात सुरू आहे. मी तुम्हाला सांगतो जोरात कारवाई सुरू आहे. हा जो कायदा आहे स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन अँड लाईव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग कायदा 2014 असं त्याच्यामध्ये म्हटलंय, स्पष्ट म्हटलंय. मग तुम्ही अशा पद्धतीने फेरीवाल्यांची उपेक्षा का करता हा आमचा सवाल आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही मुंबईमधल्या सगळ्या फेरीवाल्यांना आणि MMR रिजनमधल्या सगळ्या फेरीवाल्यांना आंदोलित करीत आहोत आणि ही पहिली पायरी आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र हॉकर फेडरेशनशी संलग्न असलेल्या सर्व संघटना जमा होत्या. सगळ्यांची एकच मागणी आहे, कोर्टाने जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करावं. जे पालन करण्यामध्ये पालिका यंत्रणा जाणून बुजून दुर्लक्ष करते, त्याचबरोबर सरकारी अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. ही स्थिती मंत्र्यांची आहे. नगरविकास खातं असणारे CM साहेब दुसऱ्यांदा CM होत आहेत पण फेरीवाल्यांच्या प्रश्नावरती कारवाई करायला तयार नाही. सगळ्या मुंबईला चकाचक करण्याचे जे सगळं काम चाललं आहे आणि म्हणून फेरीवाले हटवायला पाहिजेत, कारण त्या फेरीवाले हटवण्यासाठी सुद्धा मोठं षडयंत्र आहे असं फेडरेशनचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये अडाणी अंदानी सारख्या कॉर्पोरेट धार्जिणांना पुश करण्यासाठी ही चकाचक चालू आहे. कारण मॉल भरले गेले पाहिजेत, कारण काही ठिकाणच्या मॉलची परिस्थिती काय ते आपण सगळे बघतो. तो व्यवसाय नीट व्हायचा असेल तर हे चकाचक रस्त्यावरचे झाले पाहिजे. आणि याच्या विरोधामध्ये सर्व संघटनांचा म्हणून 8 तारखेला सगळ्या DMC कार्यालयावरती मुंबईमध्ये मोर्चे ठरलेले आहेत. त्यामध्ये 5 ठिकाणी मोर्चे होतील. स्थानिक ज्या संघटना आहेत ते त्याच्यामध्ये पुढाकाराने भाग घेतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या इतर ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणच्या संघटना आंदोलन करतील. फेरीवाल्यांचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जे काही फेरीवाले मागतायत ते कायद्याला धरून आहे, ज्याला कोर्टाने सुद्धा मान्यता दिलेली आहे, त्याची फक्त अंमलबजावणी व्हावी यासाठी सुरुवात झालेले आंदोलन आहे. चकाचकच्या नावाने त्या फेरीवाले जो स्वतःचा पोटपाणी भरण्यासाठी व्यवसाय करतोय, इमानी इतबारी जो काय त्यांचा टॅक्स भरायचा आहे, पावत्या फाडायच्या, त्या पालिकेच्या पावत्याही फाडतोय, त्या माणसालाच आयुष्यातून चकाचक करण्याचा हा उद्योग आहे. हे आहे दुर्दैव महाराष्ट्राचं. धन्यवाद.